कोणी दिल्लीला जातात, कोणी हरिद्वारला जातात, त्यासाठी हनी करण्यासाठी एक प्रथा निघली आजकालची प्रथा निघली. म्हणून ते पोरगी आपल्या पतीच्या मागे लागते आणि पतीला काय लागते बघा. आनंदाची गोष्ट आहे, खुशीची गोष्ट आहे. माझं लग्न झाला आणि गरीबाची दशा पलटली म्हणतात. छान माणसं तसं माझी गोष्ट आहे. मॅनेजरची नोकरी मिळाली, गाडी आहे, लग्न झाला. पण अशा वातावरणामध्ये आपण आपल्या पत्नीला आवाज दिलं पाहिजे आणि नवीन नवीन काम असल्यामुळे तिची विचारपूस केलं पाहिजे. काय म्हणणं आहे तिच्या मनात काय आगळं वेगळं आहे. चला आवाज लावून पाहतो. प्रिया 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 ग प्रिया प्रिया नारी ग माझे लाज नारी प्रिया ग प्रिया. अरे कार भारी तुझं माझं लग्न झालं नाही का? आता लग्न झालं तर आपण कोण झालो? नवरा बायको नाही, असं नाही बोलायचं. छान पैकी बोलायचं. आपण पती पत्नी झालो नाही का? पती पत्नी हो बरोबर. तर हे बघा, खरंच माझ्या मनातली काही इच्छा, माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली. तुमच्यासोबत लग्न झालं आणि असं वाटते की माझा आनंद बघावाही झाला नाही. काय आहे का तुझ्या मनात? माझ्या मनात हो खुशीची गोष्ट काय झाली. आपलं लग्न झालं आणि आपलं लग्न झाल्यावर काही इच्छा पूर्ण नाही करायची का? अगं तू बोल ना, आता काय तुझ्या मनात काय ते सांग ना. नक्की सांगू मी. हो तुम्ही पूर्ण करा. काहीतरी सांगा. मी बोलू का? माझ्या मनात बोलू का? हा उसे तू सुराम समझना, प्रिया उसे तू सुराम समझना, मरता हूँ तेरे प्यार के ऊपर मुझे दूसरा न समझना. अरे चांदी चांद से होती है वो सितारों से नहीं, प्यार से होता है गोरी हजारों से नहीं. और तू दिल में देती तो मैं दीदार होता, तू मुझसे प्यार न करती तो मैं तेरा यार होता. नहाना हो तो नदी में नहाओ, नहाना हो तो नदी में नहाओ, वो किनारों में क्या रखा है. प्यार करना है तो बाहों में आके करो, इशारों में क्या रखा है. इसमें मेरा कहना क्या है सुनेगी? बता. बात करेगी बात करेगी
बोला नक्कीच आहे का बोला ना मी सांगतो तुम्हाला तुमच्या बरोबर काय म्हणणार आहे ते मला माहित आहे तुझ्या मनात कशासाठी होत बसोनी पडली विमानाची तिकीट माझी तिकडे चालली रंजनाला वाटलं होते तर लहान मोठी एखादी बिमारी सुधरून नाही एखादी गोळी खाल्ल्यावर हे असं होते आता जास्त झाली आणि पडून राहिली खाली असं करता करता मरून जायचे रंजना माझ्या जीवनाची गाडी संपूर्ण अडून जाईल
नाही सगळ्यांना धोका दिला पण तू धोका नको देऊ रंजना पण मनात देहात मायाचा नाही निघाला नाही निघाला शेवटी आता काय म्हणते माझ्या चेहऱ्याला बघा माझ्या पोराला बघा माझ्या मुलाला बघा घरच्यांना बोलवलं माझ्या पोराला तू नाना तरी त्याला बोलली नाना तरी त्याला शिवा केल्या हा तरी तू म्हणून राहिली का माझा पोरगा आहे तो कसा येईल त्याला राग आला असं त्याला राग आला असं तू कसा येईल ड्युटीवर जावा त्याला माझं हृदय धगधग करून राहिले देवा फक्त माझ्या म्हातारपणाचा सहारा माझी बायको आहे माझी कन्या आहे आणि हे जगाला सोडून जाईल मी कुठं आत्महत्या करीन कोणाच्या दरवाज्यामध्ये जाईल कोण मुले तुकडा देईल कोण मुले पाण्यात रंगणार तुम्हाला सोडून जाऊ नको लक्षात ठेव आपण दवाखान्यात जाऊ आपण दवाखान्यात जाऊ दवाखान्यात चालू आहे बरोबर किती दवाखाने करीन माझी करून दवाई म्हणजे माझा घरचा माझा घरचा माझी दवाई मला दुसरी दवाई लागणार स्वतःचा पोरगा नसून एका देण्यासाठी तू एवढी करून राहिली आणि जर स्वतःचा पोरगा राहिला सगळ्या गुजरातून जन्म गेला तू का करतेस रंजना तुझा जीव सोडला असता का लेकरा वा धन्य आहेस तू आज माझ्या भावासाठी धडधड रडून राहिली आज माझ्या भावासाठी तडफडून राहिली नाना तऱ्हेच्या शिवा केल्याच्या बाद तुझ्या मनातला मायाजाळ नाही संपला रंजना तू पहा मी घनश्यामला फोन करतो तो येईल पैसे घेऊन येईल त्याला तू त्याच्या आठवण नाही विसरलीस ना तोही आठवण नाही विसरणार त्याने पश्चाताप झाला असेल का मी माझ्या बहिणीला काय काय बोललो निघून आलो माझी बहिणी कशी असेल माझा भाऊ कसा असेल भाऊ एवढा बैमान नाही आहे पैसे घेऊन येईल माझ्याजवळ पैसे नाही तुला सुधरवण्याकरता पण मला जरूर माहित आहे की माझा भाऊ पैसे आलं आता तुला दवाखान्यात येईल तुला सुधरवा मरून नाही मरून नका
लागतो 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 तुम्हाला नाही तर काही भरोसा नाही या जीवनाचा पट्ट्या म्हणून मी भरतो मी जन्म म्हणून गेले तू कशी तुम्हाला सोडून नको जाऊ रंजना खाली बीमार हॅलो 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 कोण पांडू पांडू बोलून आलो मी अरे मी रामचंद भाऊ बोलतो हा बोल भाऊ अरे घनश्याम आहे ना तिकडे हो घनश्याम आहे ना घनश्याम निरोप सांग त्याची वहिनी खूप बिमार झाली त्याची आठवण करून राहिली आणि त्याला म्हणा लवकरात लवकर भेटीसाठी ये बरोबर बरोबर मी हात फोन करतो त्याला सांगून देतो त्याला ठीक आहे घनश्याम नाही बोलला पांडू बोलला हो तो सांगतो म्हणे खबर सांगतो म्हणे सांगतो येईल ये काय हरकत नाही रंजना घनश्याम बैमान नाहीये तू एक खबर आहे त्याबरोबर तो रडत आपल्या मनात